या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आणि भास्कर काका दोघेही बोलत असतात. भास्कर काका म्हणत असतात, चुकीचं वागलोय मी माझ्या मुलीच्या प्रेमापोटी. यावर जीवा म्हणतो, काका तुम्ही हेच तुमचं बोलणं नंदिनी आणि बाबांना कन्वे का नाही करत? यावर भास्कर काका म्हणतात, कोणत्या तोंडाने करू जीवा? कुठल्या तोंडाने करू जीवा? खूपदा वाटतं घरी येऊन धनंजय आणि विक्रमची माफी मागावी, परंतु नाही, हिंमत होतच नाही. स्वतःचीच लाज वाटते. तेव्हा शनायाचं पार्थशी लग्न व्हावं आणि नंदिनीचं पार्थशी लग्न होऊ नये म्हणून किती प्रयत्न केले होते मी, परंतु नियतीने पार्थचं लग्न काव्याशी लावलं आणि नंदिनीचं तुझ्याशी. हेच मी शनायाला म्हणजेच माझ्या मुलीला समजावून थकलो, परंतु ती तिचा हट्ट सोडायला तयारच नव्हती. कधी कधी पालकांनी आपल्या मुलांचे योग्य अयोग्य हट्ट ओळखून वागायला हवं असं म्हणून भास्कर काका रडत असतात. यावर जीवा म्हणतो, काका जे झालं ते झालं, शांत व्हा प्लीज. मला सांगा, तुम्हाला या गोष्टीचा गिल्ट वाटतोय ना? मग तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा एकदा बाबांना फोन करा आणि सगळं सांगून मोकळे व्हा. नका इतका विचार करू. त्यानंतर जीवा भास्कर काकांना ज्यूसचा ग्लास हातामध्ये देतो. त्यानंतर तो शनायाबद्दल सुद्धा त्यांच्याकडे चौकशी करतो. पुढे भास्कर काका जीवाला म्हणतात, बरं जीवा, तुझं काय चाललंय? यावर जीवा म्हणतो, माझं एक नवीन स्टार्टअप सुरू करतोय, लो कॉस्ट हाऊसचं, आणि त्यासाठी सध्या फंडिंग शोधतोय. यावर काका म्हणतात, ओ स्टार्टअप. जीवा म्हणतो, लेट्स सी पुढे काय होतंय. काका म्हणतात, छानच होईल रे, काही काळजी करू नको. काका म्हणतात, आणि बघ ना योगायोग कसा आहे तो, मी सुद्धा स्टार्टअपच्या आयडियाज ऐकतोय. अरे तुझ्यासारखी कितीतरी मुलं येतात आणि मला त्यांच्या आयडियाज ऐकवतात, कारण मी फंडिंग करणार आहे ना. तू तुझी आयडिया ऐकव, कदाचित ते आम्हाला आवडेल सुद्धा. यावर जीवा म्हणतो, चालेल ना. जीवा म्हणतो, काही हरकत नाही, मी लगेच ऐकवतो. परंतु काका म्हणतात, नाही नाही, इथे नाही, ऑफिसमध्ये ऐकव, कारण तुझ्या आयडिया ऐकण्यासाठी मी आणि माझा पॅनल सुद्धा असेल. आमच्या सगळ्यांसमोर पिच कर तुझ्या आयडिया. जीवा सुद्धा हो असं म्हणतो. काव्या इकडे अभ्यास करत असते. तेवढ्यातच तेथे पार्थ येतो. पार्थला बघून काव्या म्हणते, तुम्ही इथे काय करताय? यावर पार्थ म्हणतो, मला तुमच्याशी बोलायचं आहे, मी बोलायला आलोय. काव्या म्हणते, आपण नंतर बोलूयात, मला अभ्यास करायचा आहे. पार्थ म्हणतो, अभ्यास थोडा बाजूला ठेवा आणि माझ्याशी थोडं बोला. काव्या म्हणते, चांगले लिंक लागली आहे, ती तोडू नका, अभ्यास करू देत मला. पार्थ म्हणतो, मला सुद्धा ना कशाची कशाला लिंक लागत नाही आहे काव्या, आणि जोपर्यंत ही लिंक लागत नाही आहे ना तोपर्यंत हा अस्वस्थपणा जाणार नाही आहे. बोला माझ्याशी 5 मिनटं. काव्या म्हणते, नाही बोलायचं आहे मला आत्ता. पार्थ म्हणतो, काय झालंय काय तुम्हाला? रूम बदलल्यापासून तुम्ही सुद्धा बदलल्यासारखे वाटतंय. खाली आई सुद्धा विचित्र रिॲक्ट झाली. यावर काव्या म्हणते, अहो त्यांच्या वागण्याचं असं मनाला लावून घेऊ नका तुम्ही. त्यात जे काही वागतायत बोलतायत ते इग्नोर करा ना जरा. कसं आहे ना, या वयात बायकांना असे त्रास होतात पार्थ. चिडचिड होणं, मूड स्विंग्स, मेनोपॉजमुळे मे बी. यावर पार्थ म्हणतो, हे बघा, मेनोपॉजमुळे चिडचिडची जी काही कारणं असतात ना ती वेगळी असतात. मुळात आईचा ना वादाचा मुद्दाच वेगळा आहे. काहीही झालं तरी आई अशी नाहीये आणि तुम्ही सुद्धा. काव्या, काय लपवताय तुम्ही? काव्या थोडी चिडूनच म्हणते, मी काहीही लपवत नाहीये, काहीही झालेलं नाहीये. तुम्ही तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा विचारत राहू नका हो. सांगितलं ना तुम्हाला एकदा, जा बरं इथून, सोडून द्या विषय. यावर पार्थ म्हणतो, ठीक आहे, सोडून देतो, लगेच सोडून देतो, फक्त हेच माझ्या डोळ्यात बघून सांगा. बोला ना काव्या, तुमच्या मनात जे काही आहे ना ते बोलून मोकळे व्हा. कसला विचार करताय काव्या? बोला ना काव्या, माझ्यापासून काही लपवत नाही आहेत ना तुम्ही? काव्याला मालिनीचे शब्द आठवत असतात, माझ्या पार्थपासून लांब राहायचं, त्याच्या जवळ सुद्धा नाही फिरकायचं. हे सगळं काव्याला आठवत असतं. काव्या पार्थला म्हणते, तुम्ही जा ना इथून प्लीज. असं म्हणून काव्या बाहेर बघत असते. पार्थ म्हणतो, तुम्ही बाहेर काय बघताय? जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. काव्या म्हणते, ठीक आहे, मीच जाते. एवढ्यातच पार्थ काव्याचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. जीवा इकडे नंदिनीला आवाज देत धावतच येत असतो. काव्या इकडे पार्थला म्हणत असते, पार्थ प्लीज हात सोडा माझा, कुणीतरी येईल, बघेल. पार्थ म्हणतो, बघितलं तर बघू देत, मला माझं उत्तर हवंय, सांगा. काव्या मनातच म्हणते, खरंच सगळं सांगून टाकू का यांना? पार्थ नक्की मला समजून घेतील आणि ते आईंना सुद्धा समजवतील. पार्थ म्हणत असतो, सांगा, सांगून मोकळ्या व्हा काव्या. यावर काव्या म्हणते, काहीच सांगण्यासारखं नाहीये पार्थ, काहीच लपवत नाहीये मी. काव्या पार्थला आपला हात सोडायला सांगत असते.
एवढ्यातच बाहेरून मालिनी येते. मालिनीला बघून काव्या लगेचच पार्थचा हात सोडवते. मालिनी रागानेच काव्याजवळ बघत असते. जीवा इकडे जोरजोराने ओरडत असतो, नंदिनी नंदिनी, मला फंडिंग मिळालंय असं म्हणून तो धावतच जाऊन नंदिनीला मिठी मारतो. दोघेही खूप खुश झालेले असतात. जीवा म्हणत असतो, फायनली फायनली मी माझ्या पायावर उभा राहतोय नंदिनी, आणि हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे पॉसिबल झालंय. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारलेली असते. जीवा म्हणत असतो, मला ना आयुष्यात खूप मोठं व्हायचंय, खूप पुढे जायचंय. नंदिनी म्हणते, जाल, तुम्ही नक्की पुढे जाल जीवा, आणि तुम्ही जिथे कुठे जाल ना तेथेही तुमची बायको तुमच्या मागे उभी असेल. जीवा म्हणतो, मागे नको, सोबत हवे असतो. त्यानंतर अचानकच दोघंही एकमेकांच्या मिठीतून बाजूला होतात. दोघांना सुद्धा खूप अवघडल्यासारखं वाटत असतं. पार्थ इकडे आपल्या आईला म्हणत असतो, आई तुला काय झालंय? मानिनी म्हणते, मला काय झालंय? पार्थ म्हणतो, नक्की काही नाही झालंय? मानिनी म्हणते, हो अरे, मुलांची काळजी वाटणं आणि चिडचिड होणं हे स्वाभाविकच आहे, परंतु तू बोलतोयस असं काहीही नाहीये. पुढे मानिनी म्हणते, तू मला सांग, तू इथे काय करतोयस? म्हणजे तुला आज काही काम नाहीये का? यावर पार्थ म्हणतो, तुमच्या दोघींचे विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीयेत. घरात सतत काही ना काही घडतंय, सैरभैर झालोय मी, आणि म्हणूनच काव्याशी बोलायला मी इथे आलो. तुझ्याबद्दलच बोलत होतो. यावर मालिनी म्हणते, माझ्याबद्दल काय बोलत होता? पार्थ म्हणतो, आई माझं गट फिलिंग सांगत होतो की काही ना काही गडबड आहे, आणि म्हणूनच मी काव्याशी बोलायला आलो होतो, परंतु त्या काही सांगतच नाही आहेत. यावर मालिनी म्हणते, तिच्याकडे सांगण्यासारखं काही आहे का? पार्थ म्हणतो, मालिनी म्हणते, म्हणजे तिच्याकडे काही सांगण्यासारखं आहे का? सध्या ती फक्त अभ्यासच करते ना, त्यामुळे अभ्यास सोडून दुसरं काय असणार तिच्याकडे सांगण्यासारखं? असं म्हणते मी, अभ्यास महत्त्वाचा आहे ना. पार्थ म्हणतो, आई अभ्यास महत्त्वाचा आहे, पण मालिनी म्हणते, पण काही नाही, अभ्यास महत्त्वाचा आहे की नाही? तू जर असं येऊन तिच्याशी बोलायला लागला तर तिला डिस्टर्ब नाही का होणार? मग अभ्यास कसा होईल तिचा, हो की नाही? असं म्हणून मालिनी पार्थला तेथून घेऊन जाते. जाताना ती मागे येऊन दार बंद करते आणि काव्याला म्हणते, माझ्या मुलाचा हात परत पकडायचा नाही हा, शेवटचं सांगते. जीवा इकडे नंदिनीला म्हणत असतो, ते मी एक्साइटमेंटमध्ये. नंदिनी म्हणते, सॉरी, मी पण माझ्या नकळत मी एवढ्यातच. जीवा म्हणतो, नाही नाही ठीक आहे चकाचक बाई, हे असं होतं, ॲक्सिडेंटली झालंय ना, मग सोडून दे, नको इतका विचार करूस. मला इतकं मोठं काम मिळालंय तर कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे करणार नाही आहेस का तू? नंदिनी म्हणते, हो. असं म्हणून नंदिनी हात पुढे करते आणि कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते. जीवा मात्र नंदिनीच्या हाताजवळ बघत असतो. थोड्या वेळाने जीवा हात पुढे करतो, तेवढ्यातच नंदिनी आपला हात मागे घेते. त्यानंतर नंदिनी पुन्हा आपला हात पुढे करते. थोड्या वेळाने जीवा आपला हात पुढे करतो आणि नंदिनी आपला हात मागे घेते. त्यानंतर ते दोघेही हसतात आणि पुन्हा हात मिळवतात. त्यानंतर पुढे नंदिनी चहा आणायला जात असते. जीवा म्हणतो, हो हो चहा आण, तुझ्या हातचा मस्त परफेक्ट चहा पिताना. काय झालं, कसं झालं, कोणी फंडिंग दिलं, हे सगळं तुला मला सांगायचं आहे. नंदिनी म्हणते, अच्छा, हे अजून सांगायचंच आहे मग? यावर जीवा म्हणतो, म्हणजे तुला ऐकायचं नाही आहे? यावर जीवा म्हणतो, म्हणजे तुला ऐकायचं नाही आहे का? नंदिनी म्हणते, अहो मी गंमत करते आहे. नंतर नंदिनी पार्थला विचारत असते, सांगा बघू, कोणी केलंय फायनान्स? त्यानंतर जीवा घडलेला सर्व प्रकार नंदिनीला सांगत असतो. जीवा म्हणत असतो, माझ्या आयडियाज आवडल्या त्यांना आणि लगेच फंडिंग करायला सुद्धा तयार झाले ते. जीवा म्हणतो, येस. नंदिनी म्हणते, काय सांगताय काय? मला ना तुमच्या या कॉन्फिडन्सचं खूप कौतुक वाटतं. कुठलीच आयडिया नसताना सुद्धा तुम्ही तुमची आयडिया प्रेझेंट करून सुद्धा आलात, आणि त्या चार्जर देणाऱ्या माणसाचे मनापासून आभार. त्याने चार्जर तर दिलाच, परंतु तुम्हाला आयडिया प्रेझेंट करण्याची संधीसुद्धा दिली. त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते, आणि हो, तुम्ही सांगितलं नाही तो माणूस कोण होता? जीवा म्हणतो, हो. अरे हे राहिलंच की सांगायचं. यावर नंदिनी म्हणते, कोण होता? जीवा म्हणतो, हो, ते राहिलंच की सांगायचं, तुझ्या आणि माझ्या बाबांचे मित्र भास्कर काका. हे ऐकून मात्र नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, भास्कर काका? दुसरीकडे जीवा मालिनीला म्हणत असतो, आई बस आणि सांग मला काय झालंय ते. मालिनी मनातच म्हणते, पार्थला काव्याच्या अफेअरबद्दल खरंच सांगावं का? पार्थ आपल्या आईला म्हणत असतो, आई सांगतेस ना काय झालं? एवढ्यातच तेथे आशाताई इस्त्रीचे कपडे घेऊन येतात. इस्त्रीचे कपडे ठेवून आशाताई जात असतात. एवढ्यातच पार्थ त्यांना थांबवतो आणि म्हणतो, 1 मिनिट आशाताई. त्यानंतर
पार्थ आशाताईंना काव्याच्या ड्रेसला लागलेला डाग दाखवत असतो आणि म्हणत असतो, अहो आशाताई, हे काय केलात तुम्ही? हा त्यांचा फेवरेट ड्रेस आहे. आशाताई म्हणतात, मशीनमध्ये एकत्र कपडे लावले ना, त्यामुळे हा डाग लागला असेल. पार्थ म्हणतो, अहो मग काव्याचे कपडे वेगळे लावत जा. आशाताई म्हणत असतात, सॉरी मी धुते परत. परंतु पार्थ म्हणतो तुम्ही नका धुवू, ते ड्रायक्लीनलाच टाका, मी पैसे देतो. त्यानंतर पार्थ आपल्या पर्समधून पैसे काढून आशाताईंना देतो. दुसरीकडे मानिनी म्हणत असते, मी आता काव्याच्या अफेअरबद्दल पार्थला सांगायचं म्हणते खरं, पण पार्थ जो काव्याच्या ड्रेसला लागलेला साधा डागही सहन करू शकत नाहीये, तो तिच्या चारित्र्यावरचे डाग कसे पचवेल? त्यानंतर पार्थ पुन्हा आईजवळ जातो आणि म्हणत असतो, बोल आता आई. त्यानंतर मानिनी पार्थला इग्नोर करत असते आणि तेथून जायचा प्रयत्न करत असते. परंतु पार्थ म्हणतो, हे बघ आई, तुला होणारा त्रास मला बघवत नाहीये, तुझ्या मनात काय आहे ते मला सांग. परंतु मानिनी म्हणत असते, अरे खरंच तसं काही नाहीये. पार्थ म्हणतो, आई तूच म्हटली होतीस ना रूममध्ये चल सांगते म्हणून. बोल काय आहे मनात, तू इथे बोल आणि जे काही तुझ्या मनात आहे ना ते घडाघडा बोलून टाक. हे बघ, माझ्या आईच्या मनात काय आहे हे मला कळलंच पाहिजे. मानिनी म्हणते, अरे खरंच सांगते तुला, एवढं काही नाहीये. पार्थ म्हणतो, आई शक्यच नाहीये, युगचं टेन्शन आलंय का तुला? आई, या वयात प्रेम होणं, ब्रेकअप होणं हे होतच राहतं. मी त्याला ना नीट समजावून सांगतो, काय असेल तर घरात येऊन सांगत जा. मालिनी म्हणत असते, युगबद्दल काही नाही. मग पार्थ म्हणतो, मग काय नंदिनी जीवाबद्दल आहे का? मालिनी म्हणते, जीवाचं नाव तरी घेतलंय का मी? यावर पार्थ म्हणतो, अच्छा आता मला कळलं, वसू आत्या आणि रम्याबद्दल बोलायचं आहे ना, कळलं मला. मालिनी उभी राहत म्हणते, कळलं नाही आहे तुला आणि ते कळू नये हीच अपेक्षा आहे. एवढ्यातच पार्थ म्हणतो, काय मला कळू नये अशी अपेक्षा आहे? एक मिनिट, माझ्या आणि काव्याच्या बाबतीत काही आहे का? माझी आणि काव्याची मैत्रीची गाडी पुढे जात नाहीये म्हणून चिडचिड होते का तुझी? यावर मालिनी काहीही बोलत नाही. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सगळेजण जेवायला बसलेले असतात. पार्थ म्हणत असतो, इथे प्रत्येकाशी रिस्पेक्टने बोलायचं, नाहीतर. आणि एवढ्यातच पार्थला खोकला येतो. एवढ्यातच काव्या जोरानेच पार्थ असं म्हणते आणि तेथे असलेलं पाण्याचा ग्लास उचलते आणि तो ग्लास ती पार्थला देत असते. परंतु मानिनी पार्थच्या हातातून तो ग्लास खेचून घेते आणि स्वतः पार्थला पाणी देते. नंदिनी वसू आत्याला म्हणत असते, पुन्हा जर तुम्ही माझ्या घराला त्रास द्यायचा प्रयत्न केलात ना, तर मात्र यावेळी मी स्वतः तुम्हाला घराबाहेर काढेन. वसू आत्या म्हणते, आता जो काही त्रास देणार आहे ना, तो मी तुला देणार आहे. उद्या तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा स्फोट होणार आहे. दुसरीकडे नंदिनी म्हणत असते, काहीतरी वाईट घडणार आहे.